24 तास एक पाऊल पुढे। लादेनला ठार करून अमेरिकेनं अल कायदाच्या धोक्यापासून स्वतःची सुटका करून घेतली आहे। पण त्याच्या खात्म्यानंतर अल कायदानं पाकिस्तानात आपल्या नव्या कमांडरची नियुक्ती केली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे अल कायदाचा हा नवा कमांडर काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झालेला आहे। 2 मे 2011 अबोटाबाद मध्ये अमेरिकेचा हल्ला। दहा वर्षांच्या शोध मोहिमेनंतर जगातला सर्वात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेन याला ठार करण्यात अमेरिका यशस्वी झाली। आता अमेरिकेनं 2014 पर्यंत अफगाणिस्तानातून फौजा मागे घेण्याचा निर्णयही जाहीर केलाय। पण लादेनच्या खात्म्यानंतर जगातला दहशतवाद संपलाय का असा सवाल केला जातोय। या प्रश्नाचं उत्तरही सगळ्यांनाच ठाऊक आहे। अफगाणिस्तानात नुकताच भीषण दहशतवादी हल्ला झाला। ओसामा नंतर अल कायदाचा नंबर 2 चा नेता अल जवाहिरी यानं अल कायदाची सूत्र हाती घेतली आहेत। मात्र मोठमोठे दावे करूनही अमेरिका त्याचा शोध घेऊ शकलेली नाही। तालिबानचा प्रमुख मुल्ला उमरही अमेरिकेच्या हाती लागू शकला नाही। अमेरिकी फौजा अफगाणिस्तानातून माघारी गेल्यानंतर आम्हाला कुणीच रोखू शकणार नाही अशी दरपोक्ती तालिबानी नेत्यांनी केली आहे। दहशतवादाविरुद्धची लढाई अर्ध्यात सोडून देण्याची अमेरिकेची ही रणनीती भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे। अल कायदानं पाकिस्तानातला आपला नवा कमांडर नियुक्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांशी त्या कमांडरचा संबंध आहे। भारताला अल कायदाचा धोका। फरमान अली सिन्वारी पाकिस्तानातील अल कायदाचा नवा कमांडर। सिन्वारीचे 4 भाऊ, हरकतुल अन्सारीचे सदस्य। जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे हरकतुल अन्सारी। पाकिस्तानातला अल कायदाचा कमांडर म्हणून सिन्वारीच्या नियुक्तीमुळे 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याला आणखी बळ मिळणार आहे। 26/11च्या हल्ल्याला लादेननं सहमती दर्शवली होती असा गौप्यस्फोट ओसामा बिन लादेनच्या घरात आढळून आलेल्या कागदपत्रांवरून अमेरिकेनं केला होता। भारताविरुद्ध नेहमीच गरळ ओकणाऱ्या हाफिज सईदच्या नापाक मनसुब्याची भारताला चांगलीच जाण आहे। काश्मीरमध्ये जिहाद छेडण्याचं षडयंत्र त्यानं रचलंय। दहशतवादाविरुद्धचं युद्ध अर्धवट सोडून अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा अमेरिकेचा निर्णय केवळ अफगाणिस्तानसाठीच नाही तर भारतासाठी देखील धोकादायक ठरण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।